बंगळुरूतील चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी। चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून आदेश। दुर्घटना घडायला नको होती, मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाली। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं घटनेवर स्पष्टीकरण, तर सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर। बंगळुरूतील घटना अत्यंत हृदयद्रावक। पंतप्रधानांकडून एक्सवर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांप्रती केली संवेदना व्यक्त। हकालपट्टी करून माझी बदनामी केली, संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून दे। सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच आव्हान। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं। बकरी ईदवरनं मंत्री नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना इशारा। मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। नेरूळमधील लोटस तलावात भराव टाकणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आमदार मंदा म्हात्रेंची मागणी। न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट। नागपूरच्या बुटीबुरीतही सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितीची आत्महत्या। सासरची मंडळी पैशांसाठी तगादा लावत असल्याचा आरोप, पोलिसांकडून सासरच्या मंडळींना अटक। बुलढाण्यात नागरिकांचे गेलेले केस नख परत आले, केस गळती नख गळती थांबली, परंतु नागरिकांना आता तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा।